बोलायचं आहे ना? धरून ठेवा इथं. तर ठीक आहे, बघा मॅडमांचं थोडंसं इंट्रोडक्शन देतो. विवेका बागुल मॅडम आहेत, त्यांनी ऑलरेडी सिव्हिल मधून डिग्री घेतलेली. त्यांचे जे शिक्षण झालेले ते बीई सिव्हिल झालेले, त्याच्यामधून त्यांनी टेक्निकलच्या एक्झाम फोकस केले होते, जे सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये ज्या एक्झाम येतात बरोबर. तसं स्थापत्य आपण म्हणतो बघा त्याला, मेकॅनिकल स्थापत्य बरोबर. तर त्यांनी त्याच्यामध्येच करिअर केलेले. ऑलरेडी त्यांचं ATP म्हणून सिलेक्शन झालेले. नक्की ह्या प्रवासात त्यांनी काय अभ्यास केला, कसा अभ्यास केला, त्यांना कोणाचा सपोर्ट भेटला, नक्की काय प्रवास होता, आपण थोडंसं जाणून घेऊया मॅडमांकडून. ऑलरेडी ते आता क्लास 2 गॅझेटेड ऑफिसर झालेले, राजपत्रित अधिकारी आपण त्याला म्हणतो. जसं महाराष्ट्रामध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3, तर क्लास 2 हे गॅझेटेड पद येतं. जसं आपण म्हणतो गॅझेटेड ऑफिसरची साईन करून आणा, तर ते साईन आता ते करू शकतात, तेवढे राईट्स त्यांना आलेले आहेत. नक्की काय या प्रवासात त्यांनी काय मेहनत घेतली, थोडक्यात आपण त्यांचं मत जाणून घ्या. बोला मॅडम, टेन्शन नका घेऊ, बिंदास बोला. सगळ्यांना नमस्ते. सगळ्यात प्रथम मी आवाज येतो? हा येते, बोला बोला. सगळ्यात प्रथम मी देवरे सरांचा आभार मानेन की त्यांनी मला इथे संधी दिली. आणि दुसरी गोष्ट, मी माझ्या फॅमिलीचं, माहेर असेल, सासर असेल, माझ्या मुलांचे, सगळ्यांचे आभार मानेन की त्यांनी मला इथपर्यंत खूप चांगली साथ दिली. आणि माझ्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर 2014मध्ये मी BE पासआउट झाले. त्यानंतर 2014 सालीच माझं लग्न झालं. आपल्याकडे असं आहे की चांगलं स्थळ आलं आहे, त्यामुळे मग मुलींचं लग्न लवकर करून टाकतात. त्यामुळे मग माझं सगळ्यात पहिलं लग्न झालं. आणि मग 15ला माझा हा मोठा आयुष जन्माला आला. आणि त्यानंतर मग मी विचार केला की आपण आता अभ्यास करूयात. मग हा म्हणजे मी पोटात असल्यापासूनच मी अभ्यास चालू केला होता. आणि म्हणजे तेव्हा इतका फोकस नव्हता, तेव्हा मी स्टार्ट केली होती. पण मग नंतर मी जसं जसं पुढे अभ्यास करत गेले, कुठे कुठे क्लासेस वेगळे वेगळे तपास करत गेले, त्यानुसार मग मला कळायला लागलं की आपण अभ्यास कसा केला पाहिजे. आणि मग नंतर मग अशा वेगळ्या वेगळ्या ॲड्स यायला लागल्या. तशीच ही असिस्टंट टाउन प्लॅनरची ॲड आली 2018 साली. मग त्या वर्षी मी सरांकडे क्लास जॉईन केला होता. दलित सोलंकी सर होते आम्हाला टीचिंगसाठी. आणि तेव्हा केला अभ्यास, सगळं व्यवस्थित झालं. पण काही कारणास्तव फायनलपर्यंत मी पोहोचू नाही शकले. पण त्यानंतर मग मी माझ्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये खूप ताकदीने फोकस केलं की नाही, माझं त्याच्यात झालं पाहिजे एक्झाम. आणि 2020मध्ये, त्याआधी 2019मध्ये मी इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन आले. त्यात परत शेवटी फायनलमध्ये झालं नाही. 2020ची एक्झाम दिली. त्यात काही वेळेस असं होतं की आपला ओव्हर अभ्यास होऊन जातो आणि आपण एक्झाममध्ये ब्लँक होऊन जातो, असं झालं. मग त्यामुळे माझं मेन्समध्ये मी इंटरव्ह्यूपर्यंत क्वालिफायच करू शकले नाही, म्हणजे अभ्यास असूनसुद्धा करू शकले नाही. आणि नंतर 2021 साली आमच्या प्रिलिम्सचा सिलेबस बदलला. प्रिलिम्सचा पूर्ण सिलेबस बदलला. त्याच साली ATPची 2022ची ॲड आली. मग मी विचार केला की काय करू. मग मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रिस्क घेतली की 2020 साली माझा मेन्सचा पूर्ण अभ्यास रेडी असूनसुद्धा मी रिस्क घेऊन तो अभ्यास तिथेच स्टॉप करून दिला. आणि पूर्ण ATPच्या सिलेबसमध्ये आम्हाला सिव्हिलचं अगदी 2%च आहे फक्त व्हॅल्युएशन. आणि तरीसुद्धा मी रिस्क घेऊन की नाही, मला हीच पोस्ट आवडते, मला हेच आवडतं आहे, मला या सिलेबसचा स्टडी करताना मला आनंद मिळतो आहे. मग मी पुन्हा 2022पासून अभ्यास करायला सुरुवात केली ATPचा. आणि त्यातसुद्धा मी इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन आले आणि फायनल सिलेक्शन काही मार्कांनी राहिलं. आणि मग 2024ची ही जी ॲड आली त्यात मी स्वतःसाठी खूप म्हणजे लिमिटेशन्स घालून घेतले होते की तुला आता ही शेवटची संधी आहे, इथून पुढे तुला संधी नाही, तू स्वतःसाठी ठेवायचीच नाही आहे संधी. आणि मग मला तेव्हासुद्धा खूप असं कॉम्पिटिशनचं खूप दडपण यायचं की बाकीचे मुलं बॅचलर आहेत, आपण मॅरिड आहोत, आपल्याला 2 मुलं आहेत, सगळ्यांचं करून आपल्याला करायचं आहे, तर कसं होईल माझ्याकडनं. मला कायम म्हणजे मी समर्थ लायब्ररी आहे तिथून पास व्हायचे, मला कायम असं वाटायचं की बापरे हे मुलं किती अभ्यास करताय, बापरे माझं कसं होईल. पण तिथे तो थॉट मी तिथेच स्टॉप करून थोड्या वेळात असं विचार करायची की तुझी कॉम्पिटिशन 200 मार्कांची आहे, त्या मुलांची नाही आहे. त्यामुळे मग तू असा विचार नको करू की तुझं होईल की नाही. तू जर का असा विचार करत राहिली तर तू इथेच अडकशील. त्यामुळे मग मी करत गेले आणि शेवटपर्यंत प्रचंड मेहनत करून लावून ठेवलं की नाही, मला हे करायचंच आहे. आणि कारण माझं मन मला म्हणायचं, सगळे म्हणायचे बस झालं आता, बस झालं, सोडून दे.
पण मला असं वाटायचं की मी 99 स्टेप्स इथपर्यंत आलेली आहे, झगडत पूर्ण चालून आलेली आहे. याच्या पुढे मी 99 स्टेप्स मागे जाण्यापेक्षा मी एक स्टेप अजून ताकदीने पुढे टाकेन. हेच फक्त मी 2-3 वाक्य अशी लक्षात ठेवली होती की तुला अजून एकच स्टेप पुढे टाकायची आहे. जो 20 मार्कांचा गॅप तुझा येतोय, 10 मार्क 20 मार्क त्या मार्कांनी राहतंय, तो गॅप तुला भरायचा आहे फक्त. आत्तापर्यंत हा माझा 4th MPSC इंटरव्ह्यू होता. 4th MPSC इंटरव्ह्यू, आत्तापर्यंत 3 इंटरव्ह्यूचा मला अनुभव होता. आणि अभ्यास कसा करायचा किंवा आपण तुझं टाईम मॅनेजमेंट, आता माझ्या टाईम मॅनेजमेंटमध्ये मी 11पर्यंत माझं असं असायचं की टार्गेट की तुझं हे कंप्लीट झालं पाहिजे 11पर्यंत सगळं घरातलं आवरून. मग त्यात चपात्या करणं असू दे, मग 20 करायचे असतील तर मग 20 मिनिटातच झाल्या पाहिजेत. घड्याळ लावून प्रत्येक गोष्ट मी केलेली आहे. आणि त्यानंतर मग लहान मुलाला सांभाळून तो जेव्हा झोपायचा त्यावेळेत मी अभ्यास. त्यानंतर रात्री जेव्हा करायचं असेल ते एक्झाम जेव्हा जवळ यायची तेव्हा एक्झामच्या आधी मुलांना झोपवून मग रात्रभर करायची. आणि पुन्हा मग सकाळी उठून दिवसभर पण चालू असायचं म्हणजे मुलांचं करून हे करून. पण मग अशा प्रकारे करत करत आले. आणि मला एक्सपेक्टेड नव्हतं की म्हणजे मी इथे असेन, पण म्हणजे मी इमॅजिन केलेलं, फक्त एक्सपेक्टेड नव्हतं की मला सक्सेस इतकं छान मिळेल असं. पण मला स्वतःवर खूप प्राऊड फील होतं आहे की मी माझ्या मुलांना कायम मला असं वाटायचं की दुसऱ्यांचं मला उदाहरण नाही द्यायचं आहे की बघ ते कसे ऑफिसर झाले, बघ त्यांनी कसा अभ्यास केला. मला हे उदाहरण द्यायचं होतं की बघ मी म्हणजे आयुष, त्याला कळतं बरंचसं, मी त्याला म्हणायचे की आयुष, मला तुला ॲज अ तुझी मम्मा कशी ऑफिसर आहे हे तुला मला दाखवून द्यायचं होतं, मला दुसऱ्यांची उदाहरणं नव्हती द्यायची. आणि मी करू शकते एवढ्या सगळ्यातून, तर मग मुलांना तसं प्रोत्साहन देऊन नक्कीच काही ना काहीतरी त्यातून उत्तमच घडेल यासाठी मी नक्की प्रयत्नशील राहीन. थँक्यू सो मच. बघा, मॅडमांनी खूप कमी शब्दात त्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं की मला खूप चांगलं उदाहरण आवडलं. पण याच्यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण त्यांचा सत्कार ठेवला सगळ्यात, की मला एकच सांगायचं की केलं, प्रामाणिकपणे मेहनत केली तर यश भेटतं. तुम्ही तर सगळी बॅचलर लाईफ चालू आहे, तुमच्याकडे खूप वेळ आहे, तर तुम्ही तुमचा वेळ काय करतात, दुसरीकडे वेळ वाया घालवता. तुम्ही अभ्यासिकेतून बघितलं असेल मॅडम, बरेच विद्यार्थी अभ्यास करण्यापेक्षा वेगळ्याच विचाराकडे जास्त असतात. तर मला हे म्हणायचं, जास्त फोकस तुम्ही अभ्यासावर करा, 100% यश भेटेल. समजा मॅडम पोस्ट काढू शकतात एवढ्या सगळ्या गोष्टी करून, तुम्ही का नाही काढू शकता. शेवटी बघा, आज एवढ्या लेक्चर एक विद्यार्थी पास झाला तरी खूप आहे, तरी आपलं लेक्चर वसूल ते आपल्याला सांगायचं. इथं लक्षात